माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मोसमी पावसाच्या या हंगामात निसर्गानं आपली परीक्षा घेतली आहे. मागील काही आठवड्यांमध्ये आपण पूर आणि भूस्खलनाचं मोठं थैमान पाहिलं आहे. कुठे घरं उद्ध्वस्त झाली, कुठे शेती पाण्यामध्ये बुडाली, अनेक कुटुंबाच्या कुटुंब उघडी पडली. पाण्याच्या जोरदार प्रवाहात कुठे पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले, लोकांचा जीव संकटात सापडला. या घटना प्रत्येक भारतीयासाठी दुःखदायक आहेत. ज्या कुटुंबियांनी आपले प्रियजन गमावले, त्यांच्या वेदना या आपल्या सर्वांच्या वेदना आहेत. संकट ओढवलेल्या प्रत्येक ठिकाणी लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, इतर सुरक्षा दलांचे जवान प्रत्येक जण अहोरात्र झटत राहिले. जवानांनी तंत्रज्ञानाचा उपयोगही केला आहे. थर्मल कॅमेरे, लाईव्ह डिटेक्टर्स, स्निफर डॉग्स, ड्रोन सर्व्हिलन्स अशा आधुनिक साधनांच्या मदतीने बचाव कार्य वेगानं करण्याचा खूप प्रयत्न केला गेला. या काळात हेलिकॉप्टरनं मदत साहित्य पोहोचवण्यात आलं. जखमींची हवाई मार्गाने सुटका करण्यात आली. या संकट समयी लष्कराची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, प्रशासन सर्वांनी या संकट समयी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मी मनापासून त्या प्रत्येक नागरिकाचे आभार मानतो, ज्यांनी या कठीण काळात सर्वप्रथम माणुसकी जपली. माझ्या प्रिय देशवासियांनो, पूर आणि पावसाचा हा हाहाकार सुरू असतानाच जम्मू काश्मीरनं 2 विशेष कामगिऱ्या बजावल्या आहेत. याकडे फार लोकांचं लक्ष गेलं नाही, पण या कामगिऱ्यांविषयी ऐकल्यावर तुम्हाला खूप आनंद होईल. जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील एका क्रीडागारात विक्रमी संख्येनं लोक जमले. इथे पुलवामातला पहिला दिवस-रात्र क्रिकेट सामना पार पडला. पूर्वी हे अशक्य वाटत असे, पण आता माझा देश बदलत आहे. हा सामना रॉयल प्रीमियर लीगचा एक भाग होता, ज्यात जम्मू काश्मीरचे विविध संघ खेळले. अशा इतक्या साऱ्या लोकांनी, विशेषतः तरुणाईने रात्री पुलवामामध्ये हजारोंच्या संख्येनं क्रिकेटचा आनंद लुटला. हे दृश्य खरोखरच बघण्यालायक होतं. मित्रांनो, लक्ष वेधून घेणारा दुसरा सोहळा होता तो म्हणजे देशातील पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल. हा जलक्रीडा महोत्सव आणि तोही श्रीनगरच्या दल सरोवरामध्ये पार पडला. खरोखरच अशा प्रकारच्या महोत्सवासाठी ही किती विशेष जागा आहे. याचं उद्दिष्ट आहे जम्मू काश्मीरमध्ये जलक्रीडा प्रकार अधिक लोकप्रिय करणं हा आहे. या स्पर्धेत भारतभरातून 800हून जास्त खेळाडूंनी भाग घेतला. महिला खेळाडूही मागे राहिल्या नाहीत. त्यांचा सहभाग देखील जवळजवळ पुरुषांतिकच होता. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतो. विशेष अभिनंदन सर्वाधिक पदक जिंकणाऱ्या मध्य प्रदेशचं. त्यानंतर हरियाणा आणि ओदिशा यांचा क्रम होता. जम्मू काश्मीर सरकार आणि तिथल्या लोकांची आपुलकी आणि आतिथ्यशीलतेचं मी मनपूर्वक खूप खूप कौतुक करतो. मित्रांनो, या सोहळ्याचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी ठरवलं की या स्पर्धेत भाग घेतलेल्या 2 खेळाडूंशी संवाद साधावा. त्यापैकी एक आहेत ओदिशाच्या रश्मिता साहू आणि दुसरे आहेत श्रीनगरचे मोहसिन अली. चला ऐकूया त्यांचं काय मत आहे. रश्मिता जी नमस्ते. नमस्ते सर. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ सर. रश्मिता जी, सबसे पहले तो आपको खेल जगत में सफलता के लिए बहुत बहुत बधाई. थैंक यू सर. रश्मिता, हमारे श्रोता आपके बारे में और आपकी खेल यात्रा के बारे में जानने के लिए बहुत उत्सुक है. मैं भी बहुत उत्सुक हूँ. बताइए. सर, मैं रश्मिता साहू हूँ, उड़ीसा से, और मैं कैनोइंग प्लेयर हूँ. मैं 2017 से
कोर्स ज्वाइन किया था, कैनोइंग शुरू किया था और मैं नेशनल लेवल में नेशनल चैंपियनशिप और नेशनल गेम्स में पार्टिसिपेट किया हूँ। मेरा 41 मेडल से 13 गोल्ड, 14 सिल्वर और 14 ब्रॉन्ज मेडल सर। इस खेल की रुचि कैसे बनी? सबसे पहले किसने आपको इस तरफ प्रेरित किया? आपके परिवार में खेल का वातावरण है क्या? नहीं सर, मैं जिस गांव से आती हूँ उसमें खेल का कोई ये नहीं था। तो इधर नदी में बोटिंग हो रहा था तो ऐसे स्विमिंग के लिए गया था। तो ऐसे मैं और मेरा दोस्त लोग ऐसे स्विमिंग कर रहा था तो एक बोट गया है कैनोइंग काइकिंग का। तो मेरे को उसके बारे में कुछ पता नहीं था। तो मैंने मेरा दोस्त को पूछा ये क्या है। तो दोस्त ने बताया कि उधर जगतपुर में साई स्पोर्ट्स सेंटर है, उसमें खेल का होता है, उसमें मैं भी जाने वाली हूँ। मेरे को बहुत इंटरेस्टिंग लगा। तो ये क्या है मुझे पता भी नहीं था। ये तो पानी में बच्चे लोग कैसे करते हैं, बोटिंग करते हैं। मैं उसको बोला कि मुझे भी जाना है, कैसे कैसे जाना है मुझे भी बताओ। तो उधर जाके बात करो बोला है। फिर मैं तुरंत घर में जाके पापा मेरे को जाना है, पापा मेरे को जाना है। फिर पापा लोग ठीक है लेके आया। उस टाइम ट्रायल तो नहीं था। फिर कोच लोग ने बोला कि ये ट्रायल फरवरी में होता है, फरवरी मार्च में, आप उस टाइम ट्रायल के टाइम में आ जाओ। फिर मैं ट्रायल के टाइम में आया। अच्छा रश्मिता, कश्मीर में हुए खेलो इंडिया वाटर स्पोर्ट्स फेस्टिवल में आपका स्वयं का अनुभव कैसा रहा? पहली बार कश्मीर गई थी? हाँ सर, मैं पहली बार कश्मीर गई थी। हम लोग को उधर फर्स्ट खेलो इंडिया वाटर स्पोर्ट्स फेस्टिवल आयोजित किया गया था। उसमें मेरा 2 इवेंट था, सिंगल 200 मीटर और 500 मीटर डबल में, और मैं दोनों में गोल्ड मेडल हासिल किया हूँ सर। अरे वाह, दोनों में लाई हो। यस सर। बहुत बहुत बधाई। थैंक यू सर। अच्छा रश्मिता, वाटर स्पोर्ट्स के अलावा आपकी क्या हॉबीज हैं? सर वाटर स्पोर्ट्स के अलावा सर मेरे को रनिंग बहुत अच्छा लगता है। जब भी मैं छुट्टी में जाती हूँ तब मैं रनिंग के लिए जाती हूँ। मेरा जो पुराना फील्ड है उधर मैं पहले थोड़ा सा फुटबॉल खेलना सीखी थी। तो उधर जब भी जाती थी मैं बहुत रनिंग करती हूँ और मैं फुटबॉल भी खेलती हूँ सर, थोड़ा बहुत। मतलब खेल आपके रगों में है। हाँ सर, मैं जब फर्स्ट क्लास से 10th क्लास तक जब स्कूल में था तो मैं जो भी पार्टिसिपेट करता था उसमें सब में फर्स्ट होता था, चैंपियन होता था सर। रश्मिता, जो लोग आपकी तरह खेलों में आगे बढ़ना चाहते हैं, अगर उनको कोई संदेश देना है तो आप क्या दोगी? सर बहुत सारे बच्चे, उनको घर से निकलना भी मना होता है, और लड़की हो बाहर में कैसे जाओगे, और किसी किसी का पैसा का दिक्कत की वजह से वो लोग खेल छोड़ रहे हैं। और ये जो खेलो इंडिया का स्कीम हो रहा है उसमें बहुत सारे बच्चों को पैसा का भी मदद मिलता है और बहुत सारे बच्चों को बहुत सारे हेल्प मिल रहा है। उसके वजह से बहुत सारे बच्चे आगे जा पा रहे हैं। और मैं बोलूँगी सबसे कि खेल को छोड़ो मत, खेल से बहुत आगे जा सकते हैं। तो खेल तो एक खेल है लेकिन उसमें शरीर का हर अंश स्वस्थ भी रहता है, और खेल को आगे लेके इंडिया को मेडल दिलवाना हमारा कर्तव्य है सर। चलिए रश्मिता जी, मुझे बहुत अच्छा लगा। आपको फिर से एक बार बहुत बहुत बधाई, और आपके पिताजी को भी मेरी तरफ से प्रणाम कहिएगा, क्योंकि उन्होंने इतनी कठिनाइयों के बीच भी एक बेटी को आगे बढ़ने के लिए इतना प्रोत्साहन दिया। मेरी बहुत बहुत शुभकामनाएं हैं। धन्यवाद। थैंक यू सर। जय जगन्नाथ। जय जगन्नाथ सर। मोहसिन अली, नमस्ते। नमस्ते सर। मोहसिन जी, आपको बहुत बहुत बधाई और आपके उज्जवल भविष्य के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। थैंक यू सर। मोहसिन, आपने पहले खेलो इंडिया वाटर स्पोर्ट्स इसका फेस्टिवल, और उसमें भी सबसे पहला गोल्ड मेडल जीतने वाले आपको कैसा लगा? सर बहुत ही खुश हूँ मैंने गोल्ड मेडल जीता है खेलो इंडिया में, जो पहली बार हुआ है यहाँ पर कश्मीर में। लोगों में क्या चर्चा है? बहुत ही चर्चा है सर, पूरी फैमिली खुश है अभी। आपके स्कूल वाले? स्कूल वाले भी सब खुश है। कश्मीर में सब बोलते हैं आप गोल्ड मेडलिस्ट हो। तो आप तो बड़े सेलिब्रिटी बन गए। सर अच्छा, वाटर स्पोर्ट्स की रुचि कैसे बनी और उसके फायदे क्या नजर आ रहे हैं आप? पहले बचपन में मैंने देखा वो बोट चलती हुई वहाँ पर डल लेक में। पापा ने बोला आप करोगे? हाँ मुझे भी शौक है। मैं भी फिर गया वहाँ पर सेंटर पे मैडम के पास, फिर मैम ने मुझे सिखाया, ब्रिटिश मैम ने। अच्छा मोहसिन, पूरे देश के लोग आए थे, पहली बार वाटर स्पोर्ट्स का कार्यक्रम हुआ, और वो भी श्रीनगर में हुआ, वो भी डल झील में हुआ। इतने सारे देश के लोग आए, तो वहाँ के लोगों को क्या फील होता था? बहुत ही खुशी है सर, सब बोल रहे अच्छी जगह है,
पूरा अच्छा है, यहाँ पर फैसिलिटी सब कुछ अच्छी है, सब यहाँ पर सब कुछ अच्छा रहा है खेलो इंडिया में। तो आप कहीं खेलने के लिए कश्मीर के बाहर गए हैं कभी? इससे मैं भोपाल गया हूँ, गोवा गया हूँ, केरला गया हूँ, हिमाचल गया हूँ। अच्छा, फिर आप तो पूरा हिंदुस्तान देख लिए है। यस सर। अच्छा, ये इतने सारे खिलाड़ी वहां आए थे, यस सर। तो नए दोस्त बनाए कि नहीं बनाए? सर बहुत दोस्त बना दिए, एक साथ भी घूमे हम यहाँ पर, डल लेक में, लाल चौक में, पूरे जगह घूमे हम सर। पहलगाम भी गए थे। यस सर, पूरी जगह। देखिए, मैंने तो देखा है कि जम्मू कश्मीर में स्पोर्ट्स टैलेंट बड़ा गजब का है जी। यस सर। हमारे जो जम्मू कश्मीर के नौजवान है, वो देश का नाम रोशन करे, इतना सामर्थ्य है उनके अंदर, और आपने करके दिखाया है। सर मेरा ड्रीम है ओलंपिक में मेडल जीतना, वही ड्रीम है। वाह, शाबाश। वही ड्रीम है सर। देखिए, आपसे सुन करके ही मेरे तो रोंगटे खड़े हो गए। सर अभी वही ड्रीम है मेरा, ओलंपिक में मेडल जीतना, देश के लिए नेशनल एंथम बजाना, बस वही ड्रीम है मेरा। मेरे देश का एक मजदूर परिवार का बेटा इतने बड़े सपने देखता है, मतलब ये देश बहुत आगे बढ़ने वाला है। सर बहुत आगे बढ़ने वाला है। हम शुक्रगुजार है इंडिया गवर्नमेंट का, जिनने इतना यहाँ पर खेलो इंडिया या यहाँ पर पहली बार हुआ है सर। तभी तो तुम्हारा स्कूल में भी जय जयकार चलता होगा। यस सर। चलिए मोहसिन, मुझे बहुत अच्छा लगा आपसे बात करके, और मेरी तरफ से आपके पिताजी को विशेष रूप से मेरा धन्यवाद करना, क्योंकि उन्होंने मजदूरी की जिंदगी जी करके भी आपकी जिंदगी बनाई है, और आपने अपने पिताजी के शब्दों पर बिल्कुल आराम किए बिना 10 साल तक तपस्या की है। ये खिलाड़ी के लिए बहुत बड़ी प्रेरणा होती है, और आपके कोच को भी मैं बहुत बधाई देता हूं कि जिन्होंने आपके पीछे इतनी मेहनत की। मेरी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत बधाई भैया। थैंक यू सर। नमस्कार सर। जय हिंद। साथियों, मित्र हो, एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना देशाची एकता आणि विकास यासाठी खूप महत्वाची आहे, आणि यामध्ये खेळांची भूमिका निश्चितच खूप मोठी आहे। म्हणून मी म्हणतो, जो खेळतो तो बहरतो। आपला देश देखील जितक्या जास्त स्पर्धा खेळेल तितका बहरेल। तुम्हा दोन्ही खेळाडूंना आणि तुमच्या सहकार्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCचं नाव नक्कीच ऐकलं असेल। ही संस्था देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक अशी नागरी सेवा परीक्षा सुद्धा घेते। आपण अनेकदा या परीक्षेतील सर्वोत्तम उमेदवारांच्या प्रेरणादायी कथा ऐकल्या आहेत। हे तरुण कठीण परिस्थितीत मेहनत करून या सेवा क्षेत्रात स्थान मिळवतात। पण मित्रांनो, UPSC परीक्षेबाबत आणखीही एक सत्य आहे। असे हजारो उमेदवार असतात जे खूप लायक असतात, त्यांची मेहनत देखील इतरांच्या तुलनेत कुठे कमी पडत नसते, तरीही निसटत्या फरकामुळे ते अंतिम यादीत पोहोचू शकत नाहीत। अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा परीक्षेसाठी पुन्हा नव्याने तयारी करावी लागते, ज्यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो। म्हणूनच आता अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल मंच तयार केला गेला आहे, ज्याचं नाव आहे प्रतिभा सेतू। प्रतिभा सेतूमध्ये UPSCच्या विविध परीक्षा आणि सर्व टप्पे उत्तीर्ण केलेल्या पण अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांचा तपशील डेटा ठेवण्यात आला आहे। या पोर्टलवर 10,000हून जास्त होतकरू विद्यार्थ्यांची डाटा बँक माहिती साठवलेली यादी उपलब्ध आहे। कोणी सनदी सेवेसाठी तयारी करत होतं, कोणी अभियांत्रिकी सेवेत जायला इच्छुक होतं, तर कोणी वैद्यकीय सेवेचा प्रत्येक टप्पा पार केला होता, पण अंतिम फेरीच्या निवड प्रक्रियेत अपयशी ठरले। अशा सर्व विद्यार्थ्यांची माहिती आता प्रतिभा सेतू पोर्टलवर उपलब्ध केली जात आहे। या पोर्टलद्वारे खाजगी कंपन्या या होतकरू विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांना नोकरीवर नियुक्त करू शकतात। मित्रांनो, या प्रयत्नांचे परिणाम देखील आता दिसू लागले आहेत। शेकडो विद्यार्थ्यांना या पोर्टलच्या मदतीने लगेच नोकरी मिळाली आहे, आणि जे तरुण निसटत्या फरकाने हुकले होते ते आता नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहेत।
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर आहे. भारतात दडलेल्या संधींवर आता संपूर्ण जगाची नजर आहे. याच संदर्भातला एक आनंददायी अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला माहीतच आहे, सध्या पॉडकास्टचा खूप बोलबाला आहे. विविध विषयांवरील पॉडकास्ट अनेक प्रकारचे लोक पाहतात आणि ऐकतात. काही दिवसांपूर्वी मी स्वतः देखील काही पॉडकास्टमध्ये सहभागी झालो होतो. त्यापैकी एक पॉडकास्ट जगप्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्यासोबत पार पडला होता. त्या पॉडकास्टमध्ये अनेक गप्पा झाल्या आणि जगभरातल्या लोकांनी त्या ऐकल्या देखील. आणि त्या पॉडकास्टमध्ये झालेल्या गप्पांच्या दरम्यान मी अशा एका विषयाला हात घातला. जर्मनीतल्या एका खेळाडूनं ते पॉडकास्ट ऐकलं आणि त्याचं लक्ष मी त्यात जो विषय घेतला होता त्याकडे केंद्रित झालं. या विषयात त्यानं स्वतःला एवढं झोकून दिलं की त्याने आधी त्यावर संशोधन केलं आणि नंतर त्यानं जर्मनीतल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि पत्र लिहून सांगितलं. भारताशी या विषयाबाबत जोडलं जाण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. तुम्ही विचार करत असाल की मोदीजींनी पॉडकास्टमध्ये असा कुठला विषय मांडला बरं ज्यानं जर्मनीतल्या एका खेळाडूला प्रेरित केलं? हा कुठला विषय होता? मी आपल्याला आठवण करून देतो. मी पॉडकास्टमध्ये गप्पांमध्ये मध्य प्रदेशातील शहाडोलमधील फुटबॉल वेडानं झपाटलेल्या एका गावाचं वर्णन केलं होतं. साधारण 2 वर्षांपूर्वी मी शहाडोलला गेलो होतो आणि तिथल्या फुटबॉल खेळाडूंना भेटलो होतो. पॉडकास्टमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान मी शहाडोलच्या फुटबॉल खेळाडूंचा देखील उल्लेख केला होता. हीच बाब जर्मनीचा एक फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक डॅटमेर बेअर्सडॉर्फर यांनीही ऐकली. शहाडोलच्या तरुण फुटबॉल खेळाडूंच्या जीवन प्रवासानं त्यांना खूप प्रभावित आणि प्रेरित केलं. खरंच कोणी कल्पनाही केली नव्हती की शहाडोलचे प्रतिभावंत फुटबॉल खेळाडू दुसऱ्या देशांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत. आता जर्मनीच्या या प्रशिक्षकानं शहाडोलच्या काही तरुण फुटबॉल खेळाडूंना जर्मनीतील अकादमीमध्ये प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारनंही त्यांच्याशी संपर्क साधला आहे. लवकरच शहाडोलचे आपले काही युवा मित्र या प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जर्मनीला जाणार आहेत. हे पाहून मला अत्यंत आनंद होतोय की भारतात फुटबॉलची लोकप्रियता सातत्यानं वाढतीये. मी सर्व फुटबॉल प्रेमींना आवाहन करतो, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शहाडोलला नक्की भेट द्या आणि तिथली क्रीडा क्रांती अगदी जवळून पहा. माझ्या प्रिय देशवासियांनो, सुरतमध्ये राहणाऱ्या जितेंद्र सिंह राठोड यांच्याबद्दल जाणून तुम्हाला खूप आनंद होईल. ऊर अभिमानानं भरून येईल. जितेंद्र सिंह राठोड हे एक सुरक्षा रक्षक आहेत आणि त्यांनी एक असा अभिनव उपक्रम सुरू केला आहे जो प्रत्येक देशभक्तासाठी प्रेरणादायक आहे. मागील काही वर्षांपासून ते भारतातील सर्व हुतात्मा जवानांची माहिती गोळा करत आहेत, ज्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आज त्यांच्याकडे पहिल्या महायुद्धापासून ते आतापर्यंत हुतात्मा झालेल्या हजारो वीर जवानांची माहिती आहे आणि शेकडो हुतात्म्यांची छायाचित्र देखील त्यांच्यापाशी आहेत. एकदा एका हुतात्म्याच्या वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट त्यांच्या हृदयाला अगदी स्पर्शून गेली. हुतात्म्याचे वडील म्हणाले होते, मुलगा गेला तर काय झालं, देश तर सुखरूप आहे ना. या एका वाक्यानं जितेंद्र सिंह यांच्या मनात देशभक्तीचं वेड निर्माण केलं. आज जितेंद्र सिंह राठोड हुतात्म्यांच्या अनेक कुटुंबांशी संपर्क ठेवून आहेत. त्यांनी सुमारे 2,500 हुतात्म्यांच्या माता पित्यांची चरण धूल देखील जपून ठेवली आहे. हे सशस्त्र दलांवरील त्यांचं प्रेम आणि जिव्हाळ्याचं जिवंत उदाहरण आहे. जितेंद्रजी यांचं जीवन आपल्याला देशभक्तीची खरी शिकवण देतं.
माझ्या प्रिय देशवासियांनो, हल्ली आपण पाहत असालच की घरांच्या गच्चींवर, मोठ्या इमारतींवर, सरकारी कार्यालयांमध्ये सौर तबकड्या तळपताना दिसत आहेत. लोकांना आता याचं महत्त्व जाणवत आहे आणि खुल्या मनानं त्याचा स्वीकार ते करत आहेत. आपल्या देशावर सूर्यदेवाची इतकी कृपा आहे, तर त्यांनी दिलेल्या ऊर्जेचा आपण पुरेपूर उपयोग का करू नये? मित्रहो, सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांचं जीवनही बदलत आहे. तीच शेती, तीच मेहनत, तेच शेतकरी, पण आता मेहनतीचं फळ अधिक चांगलं मिळत आहे. हा बदल घडतो आहे सौर पंप आणि सौर भात गिरण्यांमुळे. आज अनेक राज्यांमध्ये शेकडो सौर भात गिरण्या सुरू झाल्या आहेत. या भात गिरण्यांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आहे आणि त्यांचा चेहरा देखील खुलला आहे. मित्रांनो, बिहारच्या देवकीजींनी सौर पंपाद्वारे आपल्या गावाचं नशीबच बदलून टाकलं आहे. मुझफ्फरपूरच्या रतनपुरा गावातील देवकीजींना आता लोक सोलर दीदी म्हणून प्रेमानं ओळखतात. देवकीजींचं आयुष्य सोपं नव्हतं. लहान वयातच लग्न झालं, छोटंसं शेत, 4 मुलांची जबाबदारी आणि डोळ्यासमोर भविष्याचं धूसर चित्र. पण त्यांचा आत्मविश्वास कधीच ढळला नाही. त्या एका स्वयंसहाय्यता बचत गटामध्ये सहभागी झाल्या आणि तिथे त्यांना सौर पंपाबद्दल माहिती मिळाली. त्यांनी सौर पंपासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यात यशस्वीही झाल्या. सोलर दीदीच्या सौर पंपानं गावाची संपूर्ण परिस्थिती जणू पालटवून टाकली. जिथे पूर्वी काही एकर जमिनीचं सिंचन करता येत होतं, तिथे आता 40 एकराहून अधिक क्षेत्रात पाणी पोहोचू लागलं. सोलर दीदीच्या या मोहिमेत गावातले इतर शेतकरी देखील आता सहभागी झाले आहेत. त्यांना हिरवगार पीक मिळू लागलं आहे आणि उत्पन्न वाढलं आहे. मित्रहो, पूर्वी देवकीजींचं जीवन 4 भिंतींमध्येच अडकलं होतं, पण आज त्या पूर्ण आत्मविश्वासानं आपलं काम करत आहेत. सोलर दीदी बनून पैसे कमवत आहेत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्या गावातल्या शेतकऱ्यांकडून UPI द्वारे पैसे घेतात. आता संपूर्ण गावात त्यांना मोठ्या आदरानं पाहिलं जातं. त्यांची मेहनत आणि दूरदृष्टीनं दाखवून दिलंय की सौर ऊर्जा फक्त वीज मिळवण्याचं साधन नाही, तर गावागावात नवा प्रकाश घेऊन येणारी एक नवी शक्ती आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, 15 सप्टेंबरला भारतातील महान अभियंते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन असतो. तो दिवस आपण अभियंता दिन म्हणून साजरा करतो. अभियंते फक्त यंत्र बनवत नाहीत, ते स्वप्नांना वास्तवात बदलणारे कर्मयोगी असतात. मी भारतातल्या प्रत्येक अभियंत्याचं कौतुक करतो आणि त्यांना माझ्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, सप्टेंबरमध्येच भगवान विश्वकर्मा यांची पूजा करण्याचा पवित्र दिवस देखील येणार आहे. 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंती आहे. हा दिवस त्या सर्व विश्वकर्मा बंधूंना समर्पित आहे जे पारंपरिक शिल्प, कौशल्य आणि ज्ञान विज्ञान अविरतपणे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. आपले सुतार, लोहार, सोनार, कुंभार, मूर्तिकार, गवंडी ही मंडळी नेहमीच भारताच्या समृद्धीचा पाया ठरले आहेत. या विश्वकर्मा बंधूंना मदत करण्यासाठी सरकारनं विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक ध्वनिफीत ऐकू इच्छितो. तो ये जो मानपत्र में आपने लिखा है, ये स्टेटों के बारे में मैंने जो कुछ किया या हैदराबाद के बारे में हमारी गवर्नमेंट ने जो कुछ किया, ठीक है किया, लेकिन आप जानते हैं कि हैदराबाद का किस्सा इस तरह से है
हमने किया उसमें कितनी मुसीबत थी। सब स्टेटों के साथ, सब प्रिंसेस के साथ हमने वायदा दिया था कि भाई कोई प्रिंस का, कोई राजा का हम अलग फैसला नहीं करेंगे, सबका एक ही साथ जैसे सबका होता है ऐसा उनका भी। लेकिन उनके लिए हमने वहां तक अलग समझौता किया। साथ मित्रहो, हा आवाज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे। हैदराबादच्या घडामोडींबाबत त्यांच्या आवाजात असलेली वेदना तुम्ही अनुभवू शकता। महसूस कर सकते हैं। पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये आपण हैदराबाद मुक्ती दिन देखील साजरा करू। हा तोच महिना आहे जेव्हा आपण ऑपरेशन पोलो मध्ये सहभागी झालेल्या त्या सर्व शूर जवानांच्या धैर्याचं स्मरण करतो। तुम्हाला माहिती आहे की ऑगस्ट 1947 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं भारत को आजादी मिली, तेव्हा हैदराबादची परिस्थिती वेगळी होती। निजाम आणि रझाकारांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते। दिन ब दिन बढ़ते जा रहे थे। तिरंगा फडकावल्यावर किंवा वंदे मातरम म्हटलं तर लोकांना ठार केलं जात होतं। मौत के घाट उतार दिया जाता, महिला आणि गरिबांवर महिलाओं अत्याचार सुरू होते। अत्याचार किए जाते थे। त्या काळात समय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही चेतावनी इशारा दिला होता की ही समस्या खूप गंभीर होत चालली आहे। आ रही है। शेवटी सरदार पटेल यांनी हे प्रकरण स्वतः हाताळलं। त्यांनी सरकारला ऑपरेशन पोलो सुरू करण्यासाठी तयार केलं। तैयार किया। विक्रमी वेळेत आपल्या सैन्यानं हैदराबादला निजामाच्या तानाशाहीतून मुक्त केलं आणि भारतामध्ये विलीन केलं। संपूर्ण देशानं या यशाचा उत्सव साजरा केला। माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाल तिथे तुम्हाला भारतीय संस्कृतीचा प्रभाव नक्की जाणवेल। जरूर मिलेगा। आणि हा प्रभाव जगाच्या फक्त मोठ्या शहरांपुरता मर्यादित नाही, तर लहान लहान शहरांमध्ये देखील दिसून येतो। देखा जा सकता है। इटलीच्या कॅम्प रोटोंडो या छोट्याशा शहरात देखील असंच एक दृश्य पाहायला मिळालं। को मिला है। तिथे महर्षी वाल्मिकीजी यांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे। किया गया। या कार्यक्रमात तिथल्या स्थानिक महापौरांसह अनेक मान्यवर सहभागी झाले। अहम व्यक्ति भी शामिल हुए। कॅम्प रोटोंडो मध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना महर्षी वाल्मिकीजी यांची मूर्ती बसवल्यामुळे खूप आनंद झाला आहे। महर्षी वाल्मिकी यांची शिकवण आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे। साथ मित्रांनो, या महिन्याच्या सुरुवातीला कॅनडाच्या मिसिसागा इथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या 51 फूट उंच मूर्तीचं देखील अनावरण करण्यात आलं। या कार्यक्रमामुळे लोकांमध्ये मोठा उत्साह संचारला होता। समाज माध्यमांवर प्रभू श्रीरामाच्या या भव्य मूर्तीच्या चित्रफिती खूप सामायिक केल्या गेल्या। मित्रांनो, रामायण आणि भारतीय संस्कृतीबद्दलचं प्रेम आता जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचत आहे। रशियातील व्लादिव्होस्तोक हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे। बहुत से लोग लोकांमध्ये या ठिकाणाची ओळख, जगह के रूप में जानते जिथे हिवाळ्यात तापमान -20 सर्दियों में ते -30 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली घसरतं, ते ठिकाण अशी आहे। गिर जाता है। इस या महिन्यात व्लादिव्होस्तोकमध्ये एक अनोखं प्रदर्शन भरलं होतं। त्यात रशियाच्या मुलांनी रामायणाच्या विविध प्रसंगांवर चितारलेली चित्र देखील मांडण्यात आली होती। यहाँ पर इथे एक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती। जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी वाढती आस्था पाहून खरोखरच खूप आनंद होतो। माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये यावेळी इतकंच। सध्या देशभरात गणेशोत्सवाची धामधूम आहे। उत्सव की धूम है। येत्या दिवसांमध्ये अनेक सण उत्सवांची रंगत दिसून येईल। रौनक होगी। या सणांमध्ये तुम्हाला स्वदेशीचा विचार कधीही विसरायचा नाहीये। उपहार भेटवस्तू तीच जी भारतात तयार झालेली असेल, पोशाख तोच जो भारतात विणलेला असेल, सजावट तीच जी भारतातल्या वस्तूंपासून केली असेल,
प्रकाश योजनेसाठी दिव्यांची माळ तीच जी भारतात तयार झाली असेल. आणखी असं बरंच काही. जीवनातील प्रत्येक गोष्टीत स्वदेशीचा वापर व्हावा. अभिमानानं म्हणा हे स्वदेशी आहे. अभिमानानं म्हणा हे स्वदेशी आहे. अभिमानानं म्हणा हे स्वदेशी आहे. याच भावनेनं आपल्याला पुढे जायचं आहे. एकच मंत्र, व्होकल फॉर लोकल, स्थानिक उत्पादनांचा आग्रह. एकच मार्ग, आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी भारत. एकच ध्येय, विकसित भारत. मित्रांनो, या आनंदी वातावरणात तुम्ही स्वच्छतेवर देखील लक्ष केंद्रित करत राहा. कारण जिथे स्वच्छता असते तिथे सण उत्सवांचा आनंदही अधिक वाढतो. मित्र हो, मन की बात साठी मला असेच आपले संदेश मोठ्या प्रमाणात पाठवत राहा. तुमच्या प्रत्येक सूचना या कार्यक्रमासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आपले अभिप्राय मला नक्की पोहोचवत राहा. पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू तेव्हा आणखी नवीन विषयांवर चर्चा होईल. खूप खूप आभार. नमस्कार.